नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचंच आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। या चॅनलवर आपलं नक्की कंटेंट काय असणार आहे तर सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वच जण आपापल्या व्यस्त दिनचर्येत असतो आणि अशा वेळी आपलं कुठेतरी वाचनाची आवड ही राहून गेलेली असते। एखादं पुस्तक वाचण्यासाठी आपल्याला तितका वेळच नसतो आणि त्यामुळेच आपल्या या व्यस्त दिनचर्येत असताना देखील तुम्ही पुस्तक वाचू शकता। ते म्हणजे कसं तर व्हिडिओद्वारे। या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे स्टोरी बुक्स रेफर करणार आहोत आणि त्या स्टोरी बुक्समध्ये सांगितलेल्या सर्व कथा कहाण्या मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे जरी तुम्हाला वाचनाची आवड जोपासायची आहे पण वेळ नाही आहे तर आपले व्हिडिओज पाहत जा, म्हणजे तुम्हाला त्या पुस्तकात नक्की काय माहिती आहे आणि त्याचबरोबर त्या काय काय स्टोरीज आहेत या सर्व जाणून घेता येतील। आताच आपलं पहिलं पुस्तक आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आधारित। मी तुम्हाला इथे पुस्तक दाखवत आहे। मी हे पुस्तक विकत घेतलेलं आहे आणि या पुस्तकात एकूण 90 अध्याय आहेत आणि हे संपूर्ण 90 अध्याय आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। आणि या 90 अध्यायांमधून आपल्याला श्रीकृष्ण जन्मापासून ते अगदी त्यांच्या संपूर्ण लीला जाणून घ्यायला मिळतील। त्याचबरोबर हे पुस्तक संपल्यानंतर अशा वेगवेगळे स्टोरीज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। त्यामुळे आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बनून राहा येता येणाऱ्या व्हिडिओ सोबत। आता या व्हिडिओद्वारे मी जास्त चलचित्र सादर करण्याचा प्रयत्न करणार नाहीये, त्यामुळे तुम्ही काम करत असताना देखील आपला हा व्हिडिओ चालू ठेवून जरी तुम्ही ऐकत राहिलात तरीही संपूर्ण गोष्ट अगदी तुम्ही निश्चितच कानात इयरफोन्स घालून देखील ऐकू शकता आणि याचा आनंद लुटू शकता। बऱ्याच वर्षांपूर्वी वेगवेगळ्या राजांच्या सैन्यामुळे पृथ्वीवर भार झाला होता आणि ते बरेचसे राजे असुर होते, पण ते स्वतःला क्षत्रिय समजून घ्यायचे। आता त्या सर्व त्रासाला कंटाळून पृथ्वीची जी अधिष्ठात्री आहे भूमिदेवी, तिने गायीचं रूप धारण केलं आणि ती ब्रह्मदेवाकडे गेली। ती ब्रह्मदेवांना अगदी कळकळीने रडून सांगू लागली आणि त्यामुळे ब्रह्मदेवांना अतिशय दुःख झालं आणि ते लगेचच क्षीरसागराकडे निघाले। आता क्षीरसागर म्हणजेच कृष्णाचं निवासस्थान। आता त्यांच्यासोबत पृथ्वी आणि इतर देव सुद्धा आले होते। भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याच्या उद्देशाने तिथे गेले होते, कारण भगवान विष्णूंनीच याआधी पृथ्वीला वाचवलं होतं। आता वैदिक शास्त्रानुसार असं समजलं जातं की या आपल्या पृथ्वी ग्रहावर जसं खारट पाणी आहे म्हणजे समुद्र आहे, तसंच वेगवेगळ्या ग्रहांवरती वेगवेगळी ठिकाणी असे काही ठिकाणी दूध आहेत, काही ठिकाणी तेल आहे, अशा वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळे द्रव्य आहे। आता ब्रह्मदेव भगवान विष्णूंची स्तुती करायला लागले। भगवान विष्णूंकडून जो प्राप्त झालेला संदेश आहे तो केवळ ब्रह्मदेवच समजू शकतात आणि तात्काळ कृती व्हावी आणि म्हणून त्यांनी तो संदेश देवांपर्यंत पोहोचवावा आणि आता पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या परमप्रबळ शक्ती सहित लवकरच धरतीवर अवतीर्ण व्हावे आणि जितका काळ ते पृथ्वीवर राहतील तितका काळ देवांनी त्यांना सहाय्य करावं आणि तिथे त्या यदुवंशात त्यांनी जन्म घ्यावा आणि शेवटी श्रीकृष्ण हे वसुदेवांचे पुत्र म्हणून प्रकट झालेच। आता यदुवंशातील प्रमुख ते मथुरा राज्यावर आणि शूरसेन राज्यावरती राज्य करायचे आणि त्यांच्या शासनामुळे मथुरा ही यादव राजांची राजधानी झाली होती आणि श्रीकृष्ण ज्याप्रमाणे द्वारकेत निवास करायचे त्याचप्रमाणे ते मथुरेतही निवास करायचे आणि हे सर्वांनाच माहीत होतं आणि श्रीकृष्ण हे मथुरेत राहायचे म्हणूनच मथुरा ही राजधानी झाली। वसुदेव यांचं लग्न हे देवकी यांच्यासोबत झालेलं होतं। पिता देवक यांनी अत्यंत प्रिय मुलगी असल्यामुळे त्यांनी खूप हुंडा दिला होता आणि त्याच वेळी उग्रसेनचा पुत्र कंस हा देवकीचा भाऊ होता आणि त्याने देवकीच्या प्रसन्नतेसाठी वसुदेवांच्या रथाच्या घोड्याचे लगाम स्वतःच्या हाती घेतले, कारण त्यावेळेला मुलीचा विवाह झाला की त्याच वेळेला तिचा भाऊ तिला घरी पोहोचवायला जातो अशी प्रथा होती। त्यांचे अगदी मोठ्या थाटामाटात तिथे स्वागत केलं गेलं। आता त्या मिरवणुकीमध्येच एक आश्चर्यकारक आकाशवाणी झाली होती आणि जी विशेषतः कंसाला अनुसरून होती। ती आकाशवाणी अशी होती की कंसा, तू अगदीच मूर्ख आहेस, तुझ्या बहिणीचा आणि मेवण्याचा तू रथ हाकत आहेस, परंतु त्याच बहिणीचे 8वे मूलच तुझा वध करणार आहे आणि याची तुला जाणीव नाही का? आता कंस भोजवंशीयांचा पुत्र होता आणि असं म्हटलं आहे की भोजवंशी राजांपैकी कंस हा सर्वात मोठ्या प्रमाणात असुरी प्रवृत्तीचा होता। आता ही आकाशवाणी ऐकून कंस अतिशय चिडला आणि बाकीचे जण कंसाला समजावायला लागले, ज्या दिवशी तू जन्माला आहेस त्याच दिवशी तुझं मरण कधी येणार हे ठरलेलं आहेच। जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मृत्यू हा अटळ आहेच,
त्यामुळे तुझा मृत्यू कधी येणार हेही शास्त्रानुसार ठरलेलं आहे. त्यामुळे तू मृत्यूला घाबरू नकोस. तू का मृत्यूला घाबरतो आहेस? देवकी ही तुझी धाकटी बहीण आहे आणि तिचा तू द्वेष नको करूस. अशा प्रकारे अनेक उदाहरणं देऊन वसुदेव कंसाला शांत करत होता. पण कंस आता शांत कसा होणार? कारण कंसाला असुरी वृत्तीची संगत होती आणि मुळातच कंसाचा जन्म हा श्रेष्ठ क्षत्रिय कुळात झाला होता. पण त्याला असुरी संगत होती, त्यामुळे तो असुरी प्रवृत्तीचा होता. जे चांगला उपदेश स्वीकारू शकतात आणि त्यानुसारच आपले जीवन जगतात त्यांना देवता आणि सूर म्हणतात. आणि म्हणूनच वसुदेवांना कंसाला शांत करण्यात यश आलं नाही. त्यांनी आता ठरवलं की कंसाला शांत करण्यापेक्षा आता आपल्याला देवकीचं संरक्षण केलं पाहिजे. आणि देवकीचं आता संरक्षण कसं करणार हा प्रश्न त्यांना आता पडला होता. ते विचार करायला लागले आणि आता मला देवकीचे प्राण वाचवायचे आहेत. त्यामुळे वसुदेव कंसाला समजवत असताना ते असे म्हणाले की कंस, तुझ्या बहिणीकडून तर तुला कसलाच आता भय नाही आहे. आता आकाशवाणी तर झाली आहे तुझ्या संकटाची, पण तुला देवकीकडून कोणत्याही प्रकारचं भय नाही आहे. तिच्या 8व्या पुत्राकडून तुला भय असणार आहे. ते कोणी सांगितलं आहे आपल्याला? भविष्यात कदाचित तिला पुत्र असतील किंवा नसतीलही. आणि या सर्वांचा विचार करताना आत्ता तरी तू सुरक्षितच आहेस. तुला बहिणीकडून कोणत्याच प्रकारची भीती नाही आहे. आणि जर तिला पुत्राची प्राप्ती झालीच तर मी आवश्यक त्या कृतीसाठी त्या सर्वांना मी तुझ्या स्वाधीन करेन, असं कंसाला वसुदेव यांनी वचन दिलं. कंसाला वसुदेवांच्या शब्दाचे मूल्य माहीत होते. कालांतराने वसुदेव आणि देवकी यांना 8 बालकांना आणि एका कन्येला जन्म दिला. पहिल्या बालकाचा जन्म झाल्यानंतरच वसुदेवांनी वचन दिल्याप्रमाणे त्यांनी आपलं मूल हे कंसाकडे आणून सुपूर्द केलं. त्यावेळेला कंसाला मात्र वसुदेवांच्या या स्वभावामुळे कंसाच्या हृदयात अतिशय अगदी काहीशा प्रमाणात दया उत्पन्न झाली. असं म्हटलं जातं की जर साधू पुरुष आपल्या जीवनात येणारे सर्व प्रकारचे दुःख सहन करतो आणि एक विज्ञान कोणत्याही अनुकूल परिस्थितीची वाट न पाहता आपली कर्तव्य पार पाडतो. कंसासारखे अघोरी मनुष्य कोणत्याही मार्गाने कृती करू शकतो आणि भगवंतांचा भक्त परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी सर्वस्वाचाही त्याग करू शकतो. वसुदेवांनी वचन दिल्याप्रमाणे ते आपल्या मुलाला कंसाकडे घेऊन आले. त्यावेळेला कंस असा म्हणाला, तुला हे तुझे मूल मला देण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण मला तुझ्या या मुलाकडून भय नाही आहे, तर मला 8व्या मुलाकडून भय आहे. त्यामुळे या मुलाला मी स्वीकारू शकत नाही. त्यांना तू आता तुझ्याकडे घेऊन जा. आणि असं समजल्यावर वसुदेवांना फारच आनंद झाला. तरी देखील ते कंसाच्या वागण्याप्रमाणे त्यांना काहीतरी विश्वासच बसत नव्हता की हा कंस असा कसा वागत आहे. आणि यानंतर कंसाच्या राजसभेत महर्षी नारदांचे आगमन झाले. आता कंसाने वसुदेवांवर जी दया दाखवली आहे ती सर्वच हकीकत त्यांनी नारदांना सांगितली. आता महर्षी नारद हे तर भगवान श्रीकृष्णांचे आज्ञा शक्य तितके लवकर कसे होईल याकडे त्यांची उत्सुकता होती. आणि त्यामुळे त्यांनी कंसाला सूचना दिली की आता सर्व देवता वेगवेगळ्या परिवारात जन्म घेत आहेत आणि असुरी प्रवृत्तीच्या माणसांना तर देवांपासून धास्ती असतेच. त्याच वेळेला कंस एकदम सतर्क झाला. ज्या अर्थी देवता अगोदरच प्रकट झालेल्या आहेत आणि त्या अर्थी विष्णूंची आठवण निश्चितच होणार आणि त्यामुळेच वसुदेव आणि देवकी यांना त्वरित त्याने बंदी करून टाकले. आता बंदिवासात असतानाच देवकी आणि वसुदेव यांनी प्रतिवर्षी एकेका मुलाला जन्म दिला होता आणि त्यांच्यापैकी प्रत्येक मूल हे विष्णूच आहे असं समजून कंसाने त्या सर्वांना मारून टाकलं. आणि त्याला विशेषतः 8व्या मुलाची भीती होती. परंतु नारदांच्या भेटीनंतर कोणतेही मूल विष्णू असू शकते या निकषावर तो आला होता आणि म्हणूनच वसुदेव आणि देवकी यांच्या सर्वच मुलांना त्यांनी ठार मारलं. महाराजांच्या कृपेने कंसाला असं समजलं होतं की मागच्या जन्मी तो कली या नावाचा राक्षस होता आणि भगवान विष्णूंनी त्याचा वध केला होता आणि याच भयाने कंसाने आपल्या पित्याला बंदिस्त करून टाकले होते. आतापर्यंत तर कंसाने काय काय चमत्कार केले आहेत, काय काय असुरी वृत्ती त्याने प्रवृत्त केलेली आहे हे आपण तर जाणून घेतलंच. पण आता जेव्हा 8वा पुत्र म्हणजेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाल्यानंतर कंस यापुढे काय करतो हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.